नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 23 मे 2024. आज उजनी धरणातील पाणीसाठा किती आहे, उजनी धरणातून सोडलेलं पाणी सोलापूर शहरासाठी ते कधी बंद करण्यात आलं आणि त्या पाण्या जे पाणी सोडलं गेलं त्यातून उजनी धरणातील एकूण पाणीसाठा TMC मध्ये आणि टक्केवारीमध्ये किती कमी झाला याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. खरं तर उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी जे भीमा नदीत पाणी सोडलं होतं 10 मे 2024ला, ते काल जवळपास 22 मे 2024 सायंकाळी 5 वाजता बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता उजनी धरणातील पाणीसाठा स्थिरावेल अशी आशा आहे, परंतु बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे, त्यामुळं आणखी पाणीसाठा कमी होऊ शकतो. तर सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती, तर 485.110 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 910.83 दशलक्ष घनमीटर अर्थात 32.16 TMC. तर एकूण पाणीसाठा हा संपलेला आहे. तर उपयुक्त जे मायनस साठ्यामधील जवळपास 891.98 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी संपलेलं आहे, म्हणजेच जवळपास 31.50 TMC पाणी मायनस साठ्यातील संपवलेलं आहे. तर टक्केवारी बघितली तर ज्यावेळेस पाणी सोडलं होतं उजनी धरणातून भीमा नदीमध्ये त्यावेळेस उजनी धरण होतं -44.69. आज मात्र ते उजनी धरण 58.79 -58.79% एवढ्यावर खाली आलेलं आहे. म्हणजेच गेल्या 12 दिवसामध्ये जवळपास 14.10% पाणी उजनी धरणातून कमी झालेलं आहे, पाणीसाठा संपलेला आहे. जो आपण अंदाज व्यक्त केला होता 12 ते 13% पाणी कमी होईल, परंतु त्यापेक्षाही पुढं पाणीसाठा कमी झाला आहे. TMC मध्येही तसंच परिस्थिती आहे. 5 ते 5.5 TMC पाणी सोडण्याचं नियोजन असताना जवळपास 7.56 TMC पाणी उजनी धरणातून पिण्याच्या नावाखाली सोडण्यात आलं आहे. औज आणि चिंचपूर बंधाऱ्यामध्ये केवळ अर्धा TMC पाणी साठा होतो, त्यासाठी जवळपास 7 TMC पाणी सोडण्यात आलेलं आहे. गेल्या 40-45 वर्षामध्ये उजनी धरणाची निच्चंक पातळी होती मायनसमध्ये, ती 30 जून 2019 रोजी 59.87% मायनसपर्यंत गेलं होतं. त्यानंतर पुढं धरण भरायला सुरुवात झाली, परंतु यावर्षी मात्र मेच्या शेवटच्या आठवड्यात उजनी धरण 58.79% एवढ्यावर आलेलं आहे. म्हणजे अनेक महिनाभरात किमान 10% पाणी तरी कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 65 ते 70% पाणी संपणार आहे. आणि बाष्पीभवनाचा वेग बघितला तरी बाष्पीभवनाचा वेग हा वरचेवर वाढत चालला आहे. तो आज 7.32 मिलीमीटर एवढा राहिलेला आहे. काल रात्री 5 वाजता जे पाणी बंद करण्यात आलं त्यानंतर एका शेतकऱ्यांनी करमाळा तालुक्यातील चिकलठाणचा अविनाश सरडे या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यांना विचारण्यात आलं की पाणी नेमकं 20 तारखेला तुम्ही बंद करणार होता, मग 22 तारीख का लावली? तर त्यांनी सरळ त्यांना उत्तर दिलं की तुमच्या लोकप्रतिनिधीला विचारा पाणी का सोडण्यात आलं ते. म्हणजेच आपण आतापर्यंत जो व्यथा मांडली होती, उजनी धरण हाताळतंय कोण, लोकप्रशासन की पुढारी की आमदार लोकप्रतिनिधी, म्हणजेच त्यांनी मान्य केलं आहे की त्यांच्यावर राजकारणाचा प्रभाव जास्त दिसून आला आणि त्याचा परिणाम उजनी धरणातील पाण्यावर झालेला दिसतोय. तर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनीच पाणी सोडायला लावलं, भाग पाडलं, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. म्हणजेच आतापर्यंत उजनी धरणाचं नियोजन हे फक्त राज्यकर्तेच करत आहेत, परंतु उजनी वरील धरणातून पाणी आणण्याबाबत मात्र राज्यकर्ते उदासीन आहेत. आतापर्यंत फक्त 1 ते 2 वेळा वरून पाणी सोडण्यात आलं होतं, तेही आपापल्या राजकीय बळाचा वापर करून. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. कोणाचंही राजकीय बळ उजनीत वरच्या धरणातून पाणी सोडण्याइतपत राहिलेलं नसल्यामुळं उजनी धरणाची ही दुरावस्था झालेली आहे. उजनी धरण काठच्या शेतकऱ्यामध्ये प्रचंड अस्वस्थता, चिंता आणि संताप आहे. कारण जवळपास 2-2, 3-3 किलोमीटर पाणी खाली सरकल्यामुळं त्यांची जी ओढाताण होते, आपल्या स्वतःच्या शेतजमिनी, घरं, दारं देऊन
जे पाण्यासाठी त्यांना वनवन भटकावं लागतं आहे, ही परिस्थिती खूपच चिंतेची आहे, भेडसावणारी आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.